आतमध्ये ही स्पर्धा अशी मात्र भरपूर चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते आहे आणि जरूर मैदानावरती हा सामना तितकाच चर्चेमंद पाहायला मिळेल। या दोन टीमच्या दरम्यान बॅटिंग करण्याचा निर्णय एनएचवाडी संघाने घेतलाय। मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना बळवंत नगर संघ आपल्याला पाहायला मिळतोय। मॅच जबरदस्त राहील। पहिल्या षटकामध्ये आपण बघाल गोलंदाज शंकर ऑन बॉलिंग मार्कवरती तिथे इंटर झालेलं पाहायला मिळत आहेत आणि फलंदाजीमधून अनिल आणि कैलास हे दोन बॅटर इंटर होत आहेत। जाऊया पुन्हा एकदा ऑनगोइंग मॅचच्या दिशेने जिथे पाहायला मिळेल आजच्या लॉर्ड्समधील फर्स्ट राऊंडचा दुसरा सामना। पहिला बॉल पहिला चेंडू गती भरपूर समोर आपण बघू शकतात। फक्त आणि फक्त इथून 38 सर्कलला भेटला आणि सरळ अगदी फायलेक सी मार्गाच्या पलीकडे पोहोचत असताना बॅटर अनिलच्या बॅटमधून पहिला इशारा चौकार। पहिल्याच बॉलवरती सुरुवात मैदानामध्ये फलंदाजीसाठी मधून आपण बघू शकतात अनिलच्या बॅटमधून चांगली राहिली आहे। लॉफ्ट करण्याचा प्रयत्न तगडा खेळाडू मैदानावरती आपण बघतायत। अनिल तिथे फलंदाजी करतोय अगदी जिथून जिथून करतर आपण ऐनासवाडी टीमला खेळताना पाहिलं तिथे तिथून या खेळाडूचा भरपूर बोलबाला राहिलेला आहे। पण विरुद्ध संघ देखील खूप दूरवरचा प्रवास करून या मैदानावरती आज खेळण्यासाठी उतरलेला पाहायला मिळतोय। बळवंत नगर संघ देखील कमी नाहीये। शंकर मैदानामध्ये गोलंदाजी करतायत। पहिल्या पॉवर प्ले मध्ये समोरचा दिसला मिस्टाबिंग जैलची संधी शॉट पॉइंट डाऊन दी बॉल। मॅच मध्ये आपण बघतायत परतावा लागेल। अधुरा शॉट अधुरी कहाणी। बॅटर अनिल हिट्स अ पॅव्हिलियन विकेट। स्कोरबोर्डला आपण बघू शकता 4 धावा असताना तिथे अनिल जो मात्र इथून आपला विकेट गमवत असताना आपण पाहताय। एक्झॅक्टली उशीर जो मात्र केलेला आपण बघाल एनएचवाडी टीमने, त्यामुळे अगदी एनएचवाडी टीमला देखील पॅनलाइज केलं गेलंय। 2 बॉलची पॅनल्टी जी मात्र इथून या सामन्यामध्ये घेऊन खेळ करतोय एनएचवाडी संघ या सामन्यामध्ये। आणि पॅनल्टी जर पाहायला गेलं तर जेव्हा गोलंदाजीसाठी आपण पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला या सामन्यामध्ये अगदी बळवंत नगर संघ आपण बघतोय तिथे आपण पहिल्या षटकामध्ये 1 बॉल काउंट केला जाईल आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील 1 बॉल काउंट केला जाईल। ही सूचना जी मात्र आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। मॅच रफ अँड टफ होईल यात मात्र ती शंका नाही आहे, कारण दोन्ही संघ जर पाहिले गेले तर बेस्ट आहेत। एका बाजूने इगतपुरी तालुक्याचं क्रिकेट पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूने कर्जत तालुक्याचं क्रिकेट पाहायला मिळतंय। ऐनाचवाडी विपक्षात बळवंत नगर या दोन टीमच्या माध्यमातून ही चांगली मॅच आपण बघाल। वेगवान चेंडू पडल्यानंतर बाउन्स मिळतोय। गोलंदाज शंकर मैदानावरती गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। या स्पर्धेमध्ये आज जर पाहायला गेलं तर नक्कीच भरपूर चांगलं क्रिकेट आपण पाहत आलोय आणि त्यामधूनच हा एक भरपूर चांगला सामना आपण बघताय। यावेळेस देखील वेगवान चेंडू पुढे एकदा फलंदाजाला इथून ताबून ठेवलेलं आहे। अजून एक डॉट बॉल। प्रेशर बनलंय या मॅच मध्ये आपण बघाल बॅटिंग करणारा ऐनाचवाडी संघावरती, कारण टीमचा ट्रम्प कार्ड अनिल तिथे स्वतःच बाद झाला आणि मॅच मध्ये आपण पाहू शकतात आता दबाव जो मात्र स्पष्टपणे ऐनाचवाडी संघाच्या फलंदाजीवरती दिसतोय। 4 धावा स्कोरबोर्डला षटक क्रमांक मैदानावरती 1 चा खेळ जो मात्र इथे समाप्त झालेला आपण पाहताय आणि बॅटिंग करण्याचा ऐनाचवाडी संघ 4 धाबेवरती। चार धावा दाफल का भरते सामन्यामध्ये आपण बघताय इथे एका षटकाचा काही संपलाय, 5 षटकाचा सामना आहे आणि पहिल्या 5 षटकामध्ये मैदानावरती इथून टार्गेट किती धाब्याचं सेट केलं जाईल फलंदाजी करत असताना अगदी ऐनाचवाडी टीम कडून हे आपण पाहणार आहोत। आज खरं तर प्राची स्पोर्ट्स वावेघर ठाकूरपाडा संघ थोडासा कमी पडला, परंतु असं क्रिकेटमध्ये नेहमीच हारजीत असेच असे। खरं तर प्रत्येक दिवस आपलाच असो, कधी कधी माणसाने हार देखील पचवायला शिकायला पाहिजे आणि जरूर आपण पाहू शकतात आज आमचा धनाजी दादा संपूर्ण प्राची स्पोर्ट्स वावेघर ठाकूरपाडा संघ कमी जरूर पडलाय, परंतु येणाऱ्या कालखंडामध्ये तुमची वेळ येईल आणि जरूर त्या वेळेमध्ये तुम्ही करतर भरपूर चर्चेत असणार आहेत। मॅच जबरदस्त आपण पाहाल मैदानावरती ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली। गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये हरिचंद्र दाखल झालेत। स्कोरबोर्डला 5 धावा।
शपलोन खेळण्याचा प्रयत्न, लेफ्टी फलंदाज मैदानामध्ये फलंदाजी करतो तिथे कैलासला आपण बघतायत. सध्या इथून सरळ आपण पाहाल गोलंदाजी करत असताना मैदानावरती हरिश्चंद्रचा चेंडू खूप सुसज्ज पाहायला मिळतोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानामध्ये गोलंदाज खेळपट्टीवरती इथे हरिश्चंद्रच्या माध्यमातून टाकला जातोय. या षटकामध्ये या ओव्हरमध्ये जर मिनिमम अशीच परिस्थिती ठेवली ऐनाचवाडी संघाची तर अगदी मागच्या तिन्ही षटकामध्ये कदाचित दाफलकावरती कमी जाबा दिसणार आहेत. कारण षटक नंबर 2 जे मात्र आपण बघाल जिथे 3 फिल्डर्स बॉडी लाईन क्षेत्रामध्ये आहेत आणि त्यामुळे इथे आता फलंदाजासाठी भरपूर साऱ्या धाब्या संध्या ज्या मात्र आपण बघताय. हाफ ट्रॅकर बॉल थोडासा अगदी लॉंगॉनच्या दिशेला फटका बॅटर कैलासच्या बॅटमधून आपण बघताय. सिंगल हिल स्कोरबोर्डला 6 धाबा. अशक्य गोष्टी मैदानाच्या आतमध्ये शक्य कराव्या लागतील फलंदाजी करत असताना ऐनाचवाडी टीमला. मैदानामध्ये आपण बघतायत संघर्ष जरूर इथून केला जातोय धाब्यांसाठी ऐनाचवाडी संघाच्या माध्यमातून, परंतु सध्या यश मिळेल की नाही आहे हे तर फलंदाजांना देखील माहीत नाही आहे. या सामन्यामध्ये गोलंदाज हरिश्चंद्र गोलंदाजी करतायत. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानामध्ये फलंदाजी करताय ऐनाचवाडी टीमकडनं. पुढे ठेवतात लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या एंडिंग फ्लो मध्ये कनेक्शन तिथे आपण बनलेलं बघताय. मिड विकेटचे फिल्डर वेगात पोहोचले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे क्लोज. आणि आता इथून तिसऱ्या पंचांची मदत जी मात्र घेतली जातीये चेक केलं जाईल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतायत फेकी मोजून आणि मापून पाहायला मिळते विकेट किपर कडे. आणि तिथे आता कदाचित बॅट्समन डेंजर झोनला जे मात्र जरूर दिसत आहेत. चेक केलं जात आहे टेक्निकल रूम मध्ये. आणि आता इथून ओयुटी आउट. फलंदाज बाद. मॅच मध्ये बॅटिंग करत असताना सध्या ऐनाचवाडी टीमला गमावा लागतोय आपला अजून एक महत्त्वपूर्ण खेळाडू. बॅट्समन आपण पाहताय खेळपट्टीवरती तिथे सुनील बाद झालेला पाहायला मिळतोय. धावबादच्या स्वरूपामध्ये या मॅच मध्ये मात्र अगदी विकेट कोवायला लागलाय सध्या बॅटिंग करणाऱ्या ऐनाचवाडी संघाला. दोन फलंदाज बाद 7 धाबा अशा पद्धतीचा धावफलक बॅटिंग करणाऱ्या ऐनाचवाडी संघाचा आपण पाहताय. मॅच इथून थोडासा जर पाहिलेलं तर लेझी खेळावा लागेल बॅटिंग करत असताना अगदी ऐनाचवाडी टीमला या डाबामध्ये. या दरम्यान ब्रदर स्पोर्ट्सचे सर्व आमचे बाळादादा यांचंही शुभागमन झालेले त्यांचंही सहर्ष स्वागत करूया. आज खरतर खेळाडू जरूर मैदानाच्या आतमध्ये खेळतात, परंतु हा खरतर ग्रामीण भागाचा खेळाडू पुढे नेण्याचं काम कोणाकडनं होत असेल तर एक ती लाईव्ह स्ट्रीमिंग असेल. आणि जरूर आपण पाहता ब्रदर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा जी मात्र आपल्या समावेत जरूर ऑनलाईनच्या माध्यमातून प्रेक्षकमित होती आहे. परंतु आज सारे सितारे जे मात्र पुढे येत आहेत त्याचं एकमेव कारण खरतर लाईव्ह वाला असतो. आणि आज आपण बघू शकला आमचे विकी दादा असेल, संपूर्ण आमचे बाळादादा असेल, त्यांची संपूर्ण टीम असेल यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सलग जर पाहायला गेलं तर 8 रात्रीमध्ये मात्र ऑनलाईन प्रेक्षकमित केलं जाईल. आणि अनेक भागाचा अनेक संघाचा खेळाडू जो मात्र या .inच्या माध्यमातून पुढे चमकत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. चौकार आलाय इथून मैदानावरती बॅटिंग करत असताना अगदी या सामन्यामध्ये ऐनाचवाडी टीमला. स्कोरबोर्डला 15. लोबा फुल टॉस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न तिथे मैदानामध्ये बॅटर खेळपट्टीवरती अर्जुनने केला. चेंडू आणि बॅटचं कनेक्शन इथे बनलं नाहीये. डॉट बॉल येईल. बरोबर 2 विकेट जिथून गमवलेत. सामन्यामध्ये दबाव प्रेशर जरूर ऐनाचवाडी संघावरती दिसतोय, परंतु हालात आणि सिच्युएशन मैदानावरती ओळखणं हे तर जाणती आहे ऐनाचवाडी टीम देखील. लोबा फुल टॉस पुढे एकदा अगदी आपण पाहताय मैदानावरती फलंदाजाला बीट केलं जात आहे. हरिश्चंद्र दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना आपण पाहिलेत अगदी 2 षटकांचा खेळ संपेल. याही षटकामध्ये 1 बॉलची पेनल्टी जी काउंटिंग केलेली आपण पाहताय. आणि 2 षटकाच्या समाप्तीमध्ये स्कोरबोर्डला मात्र आपण बघाल 12 चेंडूचा सामना केला ऐनाचवाडी टीमने. आणि दाफलकावरती 2 विकेट 12 धाबा. चला नेक्स्ट मॅच अगदी आपल्याला पाहायला मिळेल पोंड्याची वाडी आणि त्यांच्या विरोधात नातकुळा जांभूवाडी या 2 टीमच्या माध्यमातून पाहायला मिळेल. दोन्ही संघ अगदी आम्ही महत्त्वाची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आज खरतर 2 टीम्सने लेट केले. त्या दोन्ही टीमला आपण बॉलची पेनल्टी दिली आहे, त्यामुळे आम्ही
तुमच्यापर्यंत ही महत्त्वाची सूचना पोहोचवतोय की वेळेमध्ये मध्यसराच्या इनिंग ब्रेकमध्ये आपण बरोबर टॉस करण्यासाठी पोहोचून राहायचं आहे. स्कोरबोर्डला 12 धाबा 2 षटकांचा खेळ संपलाय. मैदानामध्ये आपण पाहिलं सध्या तरी ही लढत खूप चर्चेची सुरू आहे मैदानावरती. बॅटर कैलासच्या बॅटमधून इथून आता भरपूर चर्चा होणं गरजेची आहे. आज परिभाषा करतर फलंदाजी करत असताना फलंदाजाला अगदी ऐनाचवाडी संघाकरिता वेगळी बोलावी लागणार आहे. मॅचमध्ये आपण बघाल संघ थोडासा बाकफुडला, तिथून आता फ्रंट फुटला येणं गरजेचं आहे. मिसामिंग फटका पासतो एक क्षेत्ररक्षक, स्वतः गोलंदाज अगदी बॅक टू दी फॉलो वरती इंटर राहिले होते आणि इथे आपण बघाल थोडासा अपुरा पडला स्वतः गोलंदाज आणि 2 धाब्याचा प्रयत्न या बॉलवरती खूप चांगला केला आहे. 2 रन्स मिळतील. समोर आपण पाहू शकतात सध्या बॅटिंग करत असताना ऐनाचवाडी संघ फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करतोय. धावफलकाला इथून 14 धाबा. मॅच जबरदस्त आहे. सामन्यामध्ये आपण बघतायत इथून सध्या तरी भरपूर मोठा खूप सारा संघर्ष जो मात्र सध्या तरी मैदानावरती उमटवायला सुरुवात केला आहे. गोलंदाजी करत असताना ऐनाचवाडी टीमने. बळवंत नगर संघ देखील मैदानावरती तितकाच चांगला खेळ, चांगला परफॉर्मन्स जो मात्र करत असताना आपण पाहताय. परफॉर्मन्स द्यावा लागेल, कारण प्रश्न इथे अगदी खेळण्याचा नाही तर आज चर्चा देखील करण्याचा आहे. आणि त्याच मनोबलामधून मैदानावरती सध्या बळवंत नगर संघ देखील खेळतोय. ॲफिल आणि कदाचित आता फिंगर अप गोज अप. मेन अंपायर विष्णू सरांनी इशारा दिलाय. यस, फलंदाज परफेक्टली मिडल स्टिकच्या मधोमध सापडलाय आणि आता बॅटिंग करत असताना आणखीन एक विकेट ऐनाचवाडी टीमला. कैलास बाद. चौदा धाबा धावफलका भरतात. आपण बघाल 3 विकेट जे मात्र इथे गमवले जात आहेत फलंदाजी करणाऱ्या ऐनाचवाडी संघाच्या माध्यमातून. आज टॉस जिंकला होता. बॅटिंगला सुरुवातीला करतर प्राधान्य दिलं, टार्गेट सेट करू, परंतु सध्या हवी तशी खेळी जी मात्र इथे पाहायला मिळाली नाहीये. या स्कोर बोर्डला परिस्थिती जर पाहायला गेलं तर भरपूर गंभीर होत चाललेली पाहायला मिळेल. क्रिटिकल सिच्युएशन मध्ये सध्या हा धावफलक जो मात्र इथे बॅटिंग करणाऱ्या ऐनाचवाडी संघाचा पोहोचत चाललेला आपण बघतोय. पुढे ठेवतायत न्यू बॅटर मैदानामध्ये. आपण बघाल भीमा तिथे दाखल झालेला पाहायला मिळतोय. सरळ डॉट बॉल गोलंदाज मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना दशरथच्या माध्यमातून आपण बघताय डॉमिनेट केलंय मैदानावरती फलंदाजीला सध्या ऐनाचवाडी संघाच्या. अगदी गोलंदाजी करणाऱ्या या सामन्यामध्ये बळवंत नगर टीमच्या बॉलर्सने. आज खूप चांगली चर्चा मैदानामध्ये होतीये. सध्या आपण बघाल या डावामध्ये बळवंत नगर संघाच्या गोलंदाजांची. यावेळेस अप्रतिम चेंडू. आज खरं तर भरपूर चांगलं वर्णन जे मात्र मैदानामध्ये दिसतंय बळवंत नगर संघाचं. आणि जेव्हा खरं तर मैदानावरती तुमचा चांगला खेळ होईल तेव्हा जरूर संयमानं खेळणं तितकंच महत्त्वाचं असतं आणि मैदानामध्ये संयम बाळगून खेळ केला जातो. या डावामध्ये फुल केलं यावेळेस. भीमा स्ट्रायकर एंडला आपण बघताय ज्याने मैदानावरती आता ठोकलाय आपल्या फलंदाजीचा हा बरोबर छापा. चेंडू पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एका टप्प्यावरती ओव्हर द लाईन चौकार. या फटक्याची अत्यंत गरज होती. मागच्या करदर 2 षटकामध्ये आपण एकही आक्रमण पाहिलं नव्हतं आणि याही षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर धाबा भेटल्या नव्हत्या फलंदाजी करत असताना अगदी ऐनाचवाडी संघाला. आणि सध्या मैदानावरती भीमाच्या बॅटमधून हा चौकार येतोय. 18 धाबा स्कोर बोर्डला. सामना इथून जर पाहायला गेलं तर खूप चांगला दिसतोय. धाब्यांमध्ये जर बघायला गेलं तर इथून आता ऐनाचवाडी संघ थोडासा बनत चाललाय. मिस्टाबिक फटका शॉट लॉंग मध्ये फटका एंटर राहिला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे तिथे पोहोचलेत. लॉंग ऑन एरियामध्ये मिळाल्या जातील याही बॉलवरती 2 धाबा. 2 रन्स येत आहेत. षटक मैदानामध्ये तिसरं संपलं जाईल आणि 3 षटकाच्या समाप्तीमध्ये धावफलकावरती आपण पाहतायत तर 20 धाबा बॅटिंग करत असताना इथे या सामन्यामध्ये ऐनाचवाडी टीम.
20 धावा धावफलका भरतेत. 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये आपण संपन्न झालेला बघतोय. बाटलमध्ये आपण बघाल सध्या तरी गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा बळवंत नगर टीमच्या माध्यमातून ऑन बॉलिंग मार्क हितेश सध्या गोलंदाजी मार्क वरती दाखल झालेला आपण बघताय. हितेश गोलंदाजीसाठी दाखल झालेला आपण पाहाल मैदानावरती 4थ्या षटकामध्ये. मॅच खूप चर्चेचा पाहायला मिळतोय. जिंकणार तो करदर आज पुढे सहभाग घेईल, परास होईल तो मात्र स्पर्धेमधून नॉकआउटच्या माध्यमातून बाहेर पडेल. आणि जरूर मैदानावरती आज खतरनाक परफॉर्मन्स जो मात्र सध्या इथे दाखवला जातोय बळवंत नगर टीमच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. स्कोरबोर्डला 20 जाब आहेत. 4थ्या षटकाची देखील सुरुवात डॉट बॉलने केली आहे. गोलंदाज हितेश या गोलंदाजाने कटर बॉल वेट मैदानावरती फलंदाजाने केलाय आणि सरळ बॅट्समॅन फेकून दिलाय इनसाइड आउटला. अगदी आपण पाल एक्सा कव्हर एरियामध्ये फलंदाजाच्या बॅटमधून मोहर लागली बेमिसाईल चौकार. लेग स्पिन होता. एक्स रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत. बरोबर गती ओळखली, टप्पा ओळखला आणि जिथून चेंडू बाहेरच्या दिशेने वळत होता तिथे बाटेच्या बाटमधून मात्र अगदी आक्रमण झालेला आपण पाहिलंय. पुढ्यात ठेवतात समोर बाटचा अगदी आतल्या भागाला कनेक्शन घेत असताना चेंडू शॉर्ट 5 मध्ये इंटर राहिलाय. सिंगलची मात्र इथून मिळाली जाती आहे. बॅटकट मधून ही सिंगलची मात्र भेटत असताना आपण पाल. स्कोरबोर्ड 25 धावा. परिस्थिती खरतर जरूर गंभीर आहे, परंतु खंबीरतेने मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन अर्जुन आणि भीमा हे 2 खेळाडू ऐनचवाडी संघासाठी डावामध्ये खेळतात चपल झालेत. यावेळेस मात्र अगदी आपण पाल फलंदाज भीमाच्या बॅटमधून चेंडू पाठवला टार 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 करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. बरोबर अगदी मैदानावरती आपण पाहतायत फलंदाज इथून भीमाच्या बॅटमधून संघाला आता इथून भरपूर चांगल्या सन्मानजनक धावफलकावरती पोहोचण्याचा प्रयत्न जो मात्र इथे होत असताना आपण बघाल. षटक क्रमांक सध्या 4चा खेळ सुरू आहे. स्कोरबोर्डला धावा नव्हत्या, परंतु मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करणं जाणतोय मैदानावरती बॅट्समन भीमा आणि त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. थोडंसं जर पाहिलं गेलं तर प्ले अँड मिस. कमी गतीचा चेंडू होता, पडल्यानंतर थोडंसं वळण मिळालं. तिथे रनआउटची संधी. लेग अंपायर यस, विकेट, फलंदाज बाद. सामन्यामध्ये आपण बघताय 1 सिंगल प्लस तिथे विकेट. बॅटिंग करत असताना अगदी रिस्क अधिकशी उचलली आहे. मैदानावरती सध्या बॅटिंग करणाऱ्या ऐनचवाडी टीमचा बॅटर भीमाने आणि तिथे रिस्क चित्र पडले महागडं. अजून एक लॉस. 32 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. सामन्यामध्ये आपण बघाल लॉस मध्ये 4 विकेट जे मात्र इथून खोले आहेत. फलंदाजी करत असताना अगदी ऐनचवाडी टीमने बत्तीस धावा स्कोरबोर्डला आपण पाहता. नवीन बॅटर मैदानावरती फलंदाजीसाठी पुन्हा एकदा इथून दाखल झालेले आपण पाहाल. सचिन इंटर झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. 32 ला 4 विकेट अशा पद्धतीचा धावफलक फलंदाजी करतात या मॅच मध्ये ऐनचवाडी टीमचे बॅटर्स. हो, कमी गतीचा बॉल पुन्हा एकदा अगदी लेग कटर जो मात्र सहजासहजी इथून मिळवला जातोय गोलंदाज हितेशच्या माध्यमातून. बळवंत नगर संघ मैदानावरती गोलंदाजी करतोय. 4 षटकांचा खेळ मैदानावरती संपन्न होतोय आणि 4 षटकाच्या समाप्तीमध्ये धावपुस्तकावरती आपण पाहाल फलंदाजी करणाऱ्या या सामन्यामध्ये ऐनचवाडी संघाच्या 32 धावा. अंतिम षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सोमनाथ तिथे दाखल झालेला पण पाहताय. या ओव्हरमध्ये जर पाहिलं गेलं तर अशाच पद्धतीची गोलंदाजी राहिली तर पुन्हा एकदा या सामन्यामध्ये स्कोरबोर्डला मात्र कमी दिसणारे ऐनचवाडी संघ बॅटिंग करत असताना 32 जाब आहेत. याही षटकाची सुरुवात डॉट बॉलने केली गोलंदाज सोमनाथने. आज भरपूर प्रभावित केलंय
या सामन्यामध्ये बळवंत नगर टीमच्या गोलंदाजाने मिसामिक फटका बसवोय. लॉंग ऑफ डाऊन दी बॉल, परफेक्टली टेकन दिस कॅच. सामन्यामध्ये आपण पाहतोय आणखीन एक विकेट बॅटिंग करणाऱ्या ऐनाचवाडी टीमला फलंदाज बाद. अर्जुन देखील इथून स्वस्त्यात माघारी परतत असताना आपण बघताय या सामन्यामध्ये ऐनाचवाडी संघाचा आज प्रयत्न अफाट होत आहेत, परंतु या मॅच मध्ये आपण बघू शकाल हवा तसा परफॉर्मन्स जो मात्र फलंदाजीच्या माध्यमातून दिसत नाहीये. या डाबामध्ये बॅटिंग करणाऱ्या अगदी ऐनाचवाडी टीमचा बॉलरच्या एल्बोवरती इथून ऍक्शन घेतलेला पाहायला मिळेल. कदाचित चेंडू थ्रो केला जातोय अशा पद्धतीने तिथे बॅटर पंचांकडे चर्चा करतात आणि मेन अंपायर आपण पाहू शकाल विष्णू सर सातत्याने या स्पर्धेला लीड करत असताना पाहायला मिळत आहेत. जरूर चेक केलं जाईल चेंडू थ्रो केलाय की नाही आहे इथून पाहिलं जात आहे. ब्रदर स्पोर्ट्सच्या अगदी टेक्निकल रूम मध्ये, हॉट रूम मध्ये अगदी विष्णू सर आपणच याचं प्लीज. अगदी आपण पाहू शकाल थोडासा डिसिजन जर पाहिलं गेलं तर भरपूर साऱ्या क्रिटिकल सिच्युएशनचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे इथून आता मेन अंपायर विष्णू सरच इथून चेक करतील आणि त्यानंतर तुमच्या समवेत डिसिजन जो त्वरित पोहोचला जाईल. आणि जरूर इथून आता चेक झालेला आपण पाहताय. गोलंदाज मैदानावरती जर पाहिलं गेलं तर इथून थ्रो करत असताना पाहायला मिळालेत. एल्बो मध्ये जर पाहिलं गेलं तर इथून बँड दिसतोय आणि त्याचमुळे आता नो चेंडू, नो बॉल. विष्णू सर या चेंडूवरती रस घेतलीये का? एक सिंगलची मात्र इथे कंप्लीट केलेली आपण पाहताय. सिंगल प्लस एकचा म्हणजे 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या जात आहेत धावफलकाला. इथून आपण पाहताय पुन्हा एकदा बॅटिंग करणाऱ्या ऐनाचवाडी संघाच्या 34 धावा ज्या मात्र इथे अंकित झालेला आपण पाहाल. गोलंदाज चेंज केला गेलाय मैदानावरती सध्या. मोहन मैदानावरती गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा इथून आमंत्रित केली आहेत. स्ट्रायकर बॅटर मैदानावरती सचिन. फलंदाजी करत असताना आपण बघताय खेळपट्टीवरती यावेळेस लेकडचा वापर पडल्यानंतर सरळ चेंडू मैदानावरती फलंदाजाला मात्र बीट करत असताना आपण बघतोय. फ्री चेंडू होता मैदानावरती सध्या गोलंदाज मोहनच्या माध्यमातून हा बॉल जबरदस्त आहे. 34 धावा स्कोर बोर्डला 4 विकेट. ऐनाचवाडी संघ मैदानावरती पुरेपूर जर पाहिले तर धाब्यांसाठी भेटतोय या सामन्यामध्ये. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिसामिक फटका बसतोय पुन्हा एकदा. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक भरपूर मोठी चेस या बॉलवरती पोहोचण्यासाठी करत होते. धोन पडण्यात अगदी तिसऱ्याचा प्रयत्न केलाय आणि या बॉलवरती मात्र पुन्हा एकदा मिळाल्या जातील 3 धावा. रन्स महत्वाचे आहेत सामन्यामध्ये. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग केली जाते आपण पाहताय अगदी सध्याच्या घडीला ऐनाचवाडी टीमच्या माध्यमातून स्कोरबोर्डला 37 धावा. चला नेक्स्ट मॅच विनंती असेल अगदी नाथकुळा जांभूळवाडी त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळणार आहे. पोंड्याची वाडी या 2 टीमच्या माध्यमातून दोन्ही टीम्स जशा पद्धतीने षटक संपेल तशा पद्धतीने पोहोचायचं. टॉस आपण लगेचच करून घेणार आहोत. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिसामिक फटका बसलाय. लॉंगॉनचे फिल्डर बॉलवरती पोहोचलेत. प्रयत्न लाजवाब होतोय. सल्यूट द्यावं लागेल खरं तर क्षेत्ररक्षकाला, कारण लॉंगॉन वरून जर पाहिलं गेलं तर सरळ 30 सर्कल मध्ये चेंडूला कव्हरअप केलं होतं परंतु अपुरा पडला. थोडीशी मिस्टेक राहिली या बॉलवरती आपण पाहताय. सध्या तरी 2 धाबाच्या मात्र पुन्हा एकदा याही चेंडूवरती मिळाल्या जात आहेत. धावफलकाला आपण पाहाल फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा ऐनाचवाडी संघ जिथे कमी धावफलकावरती होता तिथून आता थोडासा फ्रंट फूट वरती आलेला पाहायला मिळतोय.
39 धाबा दाफलकावरती आपण इथे बनलेला पाहताय. बॅटिंग करणारे अगदी या मॅच मध्ये सध्याच्या घडीला ऐनसवाडी संघाच्या नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहताय. नरेश तिथे फलंदाजीसाठी दाखल झाले आहेत. अंतिम षटक सुरू आहे. बळवंत नगर मैदानावरती गोलंदाजी करतोय. यावेळेस देखील चांगला चेंडू पडल्यानंतर सरळ बॅटपासून थोडीशी शेट्टी मारत चेंडू विकेट गिबरच्या दस्तानामध्ये पोहोचत असताना आपण बघताय. यावेळेस देखील डॉट बॉल. आज खूप चांगली चर्चा मैदानावरती गोलंदाजी करत असताना बळवंत नगर संघाने देखील या मॅच मध्ये जरूर केली आहे. हो, इथे देखील आप ट्रॅकर बॉल ताकदीने खेळण्याचा प्रयत्न. सरळ फलंदाजाला बीट केलं. एक सिंगल बदली आहे. दुसरीचा प्रयत्न. लाभाची संधी. विकेट इथे गमावला जाईल. बरोबरीनं मैदानावरती आपण पाहाल सध्याच्या घडीला फर्स्ट इनिंगचा खेळ इथे संपूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. जरूर 5 षटकांची मात्र इथे समाप्त होत असताना आपण पाहाल. पहिल्या 5 षटकामध्ये बॅटिंग केली ऐनसवाडी टीमने ज्यांनी स्कोरबोर्डला 40 बनवल्यात आणि अगदी 30 बॉलमध्ये 41 41 जाबेचा चेस मैदानामध्ये केला जाईल बळवंत नगर टीमच्या माध्यमातून. चला, मध्यंतराचा इनिंग ब्रेक झालेला आपण पाहताय. पुढच्या सामन्याचा टॉस देखील आपण लगेचच करून घेतोय. पुढची मॅच अगदी प्रेक्षकांच्या भेटीला येईल. एका साईडनं आपण पाहाल पेंड्याची वाडी त्यांच्या विरोधात पाहायला मिळेल नातकुळा जांभूवाडी या दोन टीमच्या माध्यमातून. चला, दोन्ही टीम्स कॅप्टन पोहोचवा. इथे आपण लगेचच नाणेफेकी करून घेतोय. चला, शेवटचा कॉल असेल. पोंड्याचवाडी संघाचे कॅप्टन्स आपण प्लीज या लगेच. कॅप्टन पाठवायचा आहे. लगेच आपण टॉस करून घेतोय. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे अगदी नातकुळ्या जांभूळवाडी आणि त्यांच्या विपक्षात पोंड्याचवाडी या दोन टीमच्या माध्यमातून. चालू सामना देखील तितकाच महत्त्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळतोय आणि क्रिकेटचा अभूतपूर्व 16 जो मात्र या मैदानावरती आपण बनलेला पाहताय. 30 चेंडू 41 धाबेचा पाठला मैदानावरती केला जाईल या सामन्यामध्ये बळवंत नगर टीमच्या माध्यमातून. आणि या धाबा कशा पद्धतीने चेस होतील हे मात्र सामन्याच्या अगदी दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत. चला, बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे आहेत. बळवंत नगर संघ इथून फलंदाजी करत असताना पाहायला मिळेल. चेस अगदी इथून थोडासा लहान दिसतोय, परंतु कालच्याही रात्रीमध्ये अशा पद्धतीच्या मॅचेस भरपूर रफ अँड टफ होत असताना आपण पाहिल्या होत्या. कालच्या रात्रीमध्ये करतो जो सामना प्रत्येकाला आठवत असेल. एका साईडनं गाणे त्यांच्या विरोधात साखरपाडा या दोन टीमच्या माध्यमातून. वाटेतही नव्हतं तिथे गाणे संघ करतर जिंकेल. हॅलो हॅलो. हॅलो चेक. जाऊया अगदी
हॅलो. पहिल्याच बॉलवरती मैदानामध्ये आपण पाहताय विकेट इथून गमावला जातोय. सध्या बॅटिंग करणाऱ्या अगदी बळवंत नगर संघाच्या माध्यमातून संघर्ष मैदानावरती इथून जरूर बनवला जातोय. या सामन्यामध्ये ऐनाचवाडी संघाच्या माध्यमातून देखील आज खरं तर सामन्याला चमक आणि धमक जर आणायचं असेल हॅलो. दोन चेंडूवरती मैदानामध्ये गोलंदाज भरपूर चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं. अर्जुन गोलंदाजी करतो यावेळेस देखील फलंदाज यांच्या जोरला होते. शॉर्ट फाईन मध्ये मिस्टेक केली आहे. सध्या आपण पाहिलं या बॉलवरती एक सिंगल जी मात्र इथून मिळाली जाईल. ही चुकी करतर मैदानावर गोलंदाज अर्जुन मैदानावरती गोलंदाजी करतोय. थोडासा टेक्निकल इश्यू झाला त्यामुळे नक्कीच आम्ही इथे काही करू शकत नाहीयेत. सामन्यामध्ये आपण पाहू शकाल पुन्हा एकदा गोलंदाज अर्जुनच्या माध्यमातून हाय चेंडू डॉट. मानतो की इथे 41 जाबेचा चेस लहान दिसतोय परंतु या जाबा मैदानावरती मोठ्याही ठरू शकतायत. कारण हे क्रिकेटचं क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये काही होतं. सध्या आपण बघू शकाल सामना खूप चांगला. पॉवर प्लेचा षटक सुरू आहे. इनसाइड आउटला मात्र इथून भेदून चेंडू आता सरळ निघून जाईल. सीम इथे देखील चौकार येतोय मैदानामध्ये. फलंदाज खेळपट्टीवरती तिथे आपण पाहताय सोमनाथच्या बॅटमधून चौकार आला. स्कोरबोर्डला 5 धावा चेसिंग करत असताना या सामन्यामध्ये आपण पाहताय सध्याच्या घडीला बळवंत नगर टीमला बॅटल खूप इम्पॉर्टंट आपण बघू शकतोय. मैदानावरती सध्या इथे 41 धाबेचा डिफेन्स केला जातोय ऐनाचवाडी संघाच्या माध्यमातून. आज जर कदाचित हा सामना शेवटपर्यंत थांबवायचा असेल ऐनाचवाडी टीमला तर स्वतःच्या मेहनतीवरती स्वतःच्या जिद्दीवरती करता विश्वास ठेवावा लागेल. कारण नेहमीच म्हणतात आकाशामध्ये जे पक्षी उडतात खरं तर त्यांचा विश्वास हा त्यांच्या पंखांवरती असतो. आणि जर तुम्ही एखाद्या खेळामध्ये किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये जर पोहोचत असाल तर स्वतःचा विश्वास हा स्वतःवरती असणे गरजेचं. आणि सध्या मैदानामध्ये आपण बघू शकाल ही लढत जबरदस्त आहे. अनिल गोलंदाजीसाठी दाखल झाले. चेंडू आणि पाठचं कनेक्शन पुन्हा एकदा इथे हवं तसं बनलं नाही आहे. फलंदाजाचं सिंगल येईल. स्कोरबोर्डला आपण बघाल पुन्हा एकदा बळवंत नगर संघाच्या 6 धावा या धावफलकावरती अंकित होत आहेत. 6 धावा स्कोरबोर्डला मैदानावरती इथे सध्या तरी इम्प्रोमाइजिंग बॅटल सुरू आहे. इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बॅटची बाहेरची गडा तिथे विकेट किपर थोडेसे दूर राहिले आहेत. या बॉलवरती देखील एकेरी सिंगल जिथे मिळाली जाईल. मॅच डेफिनेटली अगदी अंतिम षटकापर्यंत जाणार आहे हे अगदी इथून वाटायला सुरुवात राहिली आहे. 7 धावा स्कोरबोर्डला मॅचमध्ये ऐनाचवाडी संघ इथे आपण पाहताय 41 धाबेचा डिफेन्स करतोय. आज तर मेहनत भरपूर उत्कंठेच्या शिगेची केली जाते या मैदानामध्ये. 41 धाबा डिफेन्स करत असताना ऐनाचवाडी टीमच्या माध्यमातून समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलंय. अगदी क्षेत्ररक्षक आहेत. फंबलिंग होत आहेत. मिस्टेक खूप केल्यात मैदानामध्ये आपण बघू शकाल ऐनाचवाडी संघाने. आणि या चुका अगदी अंतिम षटकापर्यंत खूप काही सांगणार आहेत. सिंगल मेल धावफलकाला मात्र 8 धावा पुढे एकदा बळवंत नगर संघाच्या बनल्या जात आहेत. टिफो टॅट जसा जसं प्रत्युत्तर मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना अगदी ऐनाचवाडी संघ देखील दर्शवतोय अभी नाही तो कभी नाही. आज नाही तर कधीच नाही. एखादी गोष्ट जर तुम्ही करत असाल तर ती शेवटपर्यंत पूर्ण करायला शिका. कारण आयुष्यामध्ये वन्स मोर हा पुन्हा येत नसतो. यावेळेस 41 धाबेचा डिफेन्स करायला सुरुवात केली आहे. आणि मॅचमध्ये आता ऐनाचवाडी टीमला सामन्याचा महत्त्वपूर्ण विकेट बॅटर सोमनाथ बाद. अजून एक धक्का बळवंत नगर टीमला. फलंदाज बाद.
तर संघाने मॅच इथून पुरेपूर फसत चाललाय. सामना जर पाहायला तर इथे खेळपट्टीवरती हरकत करतोय. चेसिंग करणाऱ्या बळवंतनगर टीमला जी परिस्थिती सुरुवातीला आपण ऐनाचवाडी टीमची पाहिली आहे तीच परिस्थिती ऐनाचवाडी संघ गोलंदाजी करतोय आणि अपोजिट अगदी या सामन्यामध्ये बळवंतनगर संघाची केली जाते. न्यू बॅटर मैदानावरती आलाय, इथून चेंडूला पाठवून दिलाय फाईन लेग सी मारेकीच्या पलीकडे. फलंदाज मैदानावरती आपण पाहताय अगदी शंकर ज्याने दाखवलेला 10 कदम चौकार. बरोबर अगदी मिडल स्टिक वरती टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज अनिलचा होता आणि तिथे खेळपट्टीवरती फलंदाज शंकरच्या बॅटमधून मात्र कनेक्शन प्रॉपर निवडलंय. 4 धाबा मिळतील. 12 धाबेला मात्र इथून बळवंतनगर संघ पोहोचतोय. 41 धाबेचा पाठला केला जातोय. रनचेस थोडासा जर पाहिला गेला तर इथून आता नजीक हेच चाललेला आपण पाल डॉट बॉल्स आणि विकेट्स वरती हा सामना कदाचित थांबू शकतोय ऐनाचवाडी संघासाठी. लोबा फुल टॉस अपील करतात तिथे स्वतः गोलंदाज अनिल, पण पुन्हा एकदा अगदी आपण पाल स्पष्टपणे हा चेंडू कदाचित मिडल स्टिक वरती आहे की नाही हे इथून पाहिलं जाईल. मेन अंपायर विष्णू सर इथून आता टीव्ही अंपायरची मदत घेत आहेत. चेक केलं जाईल. LBWची विकेट मात्र या स्पर्धेमध्ये ग्राह्य पकडली जाते आहे आणि अगदी इथे बॅटर पायचीच्या स्वरूपामध्ये बरोबर अगदी लाईनवरती सापडलेत की नाही आहे इथून चेक केलं जाते सध्या. आणि एक्झॅक्टली इथे विनायक सर देखील हीच चर्चा करत होते की चेंडू बॅटवरती कदाचित कनेक्शन करतोय आणि ऑलमोस्ट चेंडू बॅटवरती कनेक्शन करतोय. बॅटर बचावले जात आहेत. दाफलकाला इथे आपण पाहताय 12 धाबा. विष्णू सर या चेंडूवरती रन्स घेतली का? एक सिंगलची मात्र या बॉलवरती मिळालेली आपण पाहताय. म्हणजे 13 धाबा दाफलका बर्देत सामन्यामध्ये अजून देखील जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 28 धाबेची आवश्यकता जी मात्र या सामन्यामध्ये 2 ओव्हर्समध्ये गोलंदाजी खूप चांगली राहिली. 18 बॉल 28 धाबेची गरज या सामन्यामध्ये अजून देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि आजच्या रात्रीमध्ये खरं तर जर पाहायला गेलं तर आमच्या साथीनं कॉम्बॉक्समध्ये अगदी सोनूजी आगिवले सर देखील आजच्या रात्रीमध्ये जे मात्र या स्पर्धेला कॉम्बॉक्समधून करदार लीड करत असताना पाहायला मिळतील. सरांचाही करदार नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मॅच जबरदस्त आहे. अगदी 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 28 धाबेची गरज मात्र आपण पाहताय. आणि त्याचबरोबर आमचे पंकज दादा जुगरे, त्याचबरोबर अगदी रोशन दादा पाधीर या 2 व्यक्तिमत्वांसाठी खूप सारी सूचना येते आहे. जर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बसण्याची एवढीच हाऊस असेल तर प्लीज व्यासपीठावरती येऊन आपण बसायचं आहे. आमचे धीरज दादा आमच्यापर्यंत करतरी सूचना पोहोचवतात, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 15 धाबा दाफलका बर्देत सामन्यामध्ये तिसऱ्या षटकाला सुरुवात केली आहे. गोलंदाज सध्या सामन्यामध्ये आपण पाहताय तिसऱ्या स्पेलमध्ये भीमा गोलंदाजी करतायत. पुढे ठेवतात स्लाइस केले लॉंगॉनला मात्र क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचतायत. या चेंडूवरती आपण पाहायला मिळाली जाईल फक्त आणि फक्त एक धाव. मॅच शेवटपर्यंत जाईल. अगदी क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये नेहमीच मोठं लक्ष मोठ्या धाबा चेस होत असताना आपण पाहिल्यात, पण नेहमीच लो स्कोरिंग मॅच ही करता डेफिनेटली क्लोज झालेलीच आपण पाहिली. आणि सध्या या सामन्याला आपण बघतायत भरपूर चांगलं भिडवलं जात आहे ऐनाचवाडी टीमच्या माध्यमातून देखील. समोरच्या दिशेला पुन्हा एकदा अगदी इनसाइड आउटमध्ये फटका चांगला होता. बरोबर एक सिंगल याही बॉलवरती मिळतीये. स्कोरबोर्डला 17 धाबा. 15 चेंडू 24 धाबेची गरज. मिनिमम एखादा तरी आक्रमण मैदानावरती फलंदाजाच्या बॅटमधून होणं तितकंच आवश्यक आहे या सामन्यामध्ये. हो यावेळेस बाची बाहेरची टॉप एज अँड टेकन. फलंदाजाला अगदी इथून सोडावं लागेल मैदान. अजून एक धक्का बळवंतनगर टीमला. मॅच करदार जितकी सोपी होती तितकी सोपी नाही आहे, कारण हळूहळू इथून आता सामना कठीण होत चाललेला आपण पाहताय. 17 धाबा दाफलका बर्देत. विकेटच्या खात्यामध्ये आता विकेटची गळती जे मात्र इथून होत चाललेली आपण पाहताय. सामन्यामध्ये चेसिंग करणाऱ्या बळवंतनगर संघाची विकेट्स मात्र वारंवार मैदानावरती मिळवल्या जात आहेत ऐनाचवाडी टीम कडून. या अगदी सेकंड इनिंग मध्ये
काल जरी खरं मैदानावरती 41 धाब्याचा डिफेन्स करत असताना संघर्षाचा होता हैनाचवाडी संघासाठी, परंतु वारसा त्यांनी देखील आपल्या रणनीतीचा भरपूर चांगला जोपासलेला आहे या सामन्यामध्ये. सतरा धाबा दाखल केला आहेत मैदानामध्ये. गोलंदाज भीमा पुन्हा एकदा ओढते विकेटनं तयार राहिले आहेत. ऑफकॉर्नरचा वापर पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येतोय. पुन्हा एकदा फलंदाज इथून खेळपट्टीवरती मात्र बांधून ठेवले. डॉट बॉल. मॅच इथून भरपूर रंगेल यात मात्र ती शंका नाहीये. 13 चेंडू आता 24 धाब्याची गरज. रिक्वायर्ड रन रेट करता इथून भरपूर मोठा झालेला आपण पाहताय. चेस करणाऱ्या बळवंत नगर टीमला ऑफकॉर्नर यावेळेस देखील बॅटची टो क्रॉसिंग टॉपेज आणि तिथे पुन्हा एकदा विकेट किपरचं सेलिब्रेशन. गोलंदाज भीमाचं सेलिब्रेशन. फलंदाज बाद. सामना इथून आता भरपूर भिडलेला पाहायला मिळतोय. 17 धाबा स्कोरबोर्डला. 12 चेंडू 24 धाब्याची आवश्यकता. बारा बॉल्स आणि आता 24 धाब्याची गरज मात्र आपण या सामन्यामध्ये पाहतोय. चेसिंग करत असताना बळवंत नगर टीमला सामना इथून जर पाहिलं गेलं तर भरपूर कठीण झाल्या सध्या बळवंत नगर टीमसाठी. वाटत होतं मॅच वन साइड चेस होईल, पण सध्या मैदानावरती हैनाचवाडी संघ देखील कमी नाही आहे हे त्यांनी देखील गोलंदाजीच्या माध्यमातून दर्शवले या मॅचमध्ये. संपलो तर गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानावरती आपण पाहताय. सध्याच्या घडीला इथे सचिन दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर बॅटर मैदानावरती हितेश फलंदाजी करतोय, जो ट्रम्प कार्ड आहे सध्या तरी बळवंत नगर टीमचा. शॉर्ट ऑफ लेन समोरच्या दिशेला फटका. इथे खूप सुसज्ज एक क्षेत्ररक्षक. कमिटमेंट जबरदस्त. पर्सेंटेज जर पाहायला गेलं तर 100% मधून देत असताना क्षेत्ररक्षक स्वतः पण इथे कैलासला पाहिलंय. या बॉलवरती मात्र मिळाल्या जात आहेत 2 धाबा. 2 धाबेच्या मदतीने धावफलकाला आपण पाहू शकाल पुन्हा एकदा बळवंत नगर संघाच्या 19 धाबा. हा सामना खरं तर अगदी हारायला मागत नाहीये सध्या तरी हैनाचवाडी क्रिकेट संघ. आणि या मॅचमध्ये मेहनत कदाचित तिथून सोडली नाहीये सध्या तरी बळवंत नगर संघाने देखील. स्वप्न दोन्ही टीमची भरपूर मोठी आहेत आणि सध्या आपण पाहू शकाल 11 चेंडू 22 धाबाच्या मात्र इथे इक्वेशनामध्ये बाकी पाहायला मिळत आहेत. अकरा बॉल्स 22 धाब्याची आवश्यकता. मैदानामध्ये गोलंदाज सचिन गोलंदाजी करतायत हैनाचवाडी टीमच्या माध्यमातून. एखादा विकेट जर पुन्हा एकदा मिळाला हैनाचवाडी टीमला तर पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकेल. समोरचा दिसला ड्राईव्ह केले यावेळेस क्लोज होतं तिथे. फेकी जर बरोबर नियंत्रणामध्ये केली असते तर कदाचित विकेट भेटू शकली असे. मैदानावरती फलंदाजी करत असताना सामन्यामध्ये इथेच पुन्हा एकदा बचावला जातोय. सिंगल मितीय स्कोरबोर्डला 20 धाबा. 10 चेंडू आता 21 धाब्याची गरज. 1-2 मोठ्या फटक्याची अत्यंत गरज आहे. सामना तसा पाहिलं तर इथून आता फसलेला दिसतोय चेस करणाऱ्या बळवंत नगर टीमला. प्रेक्षक तर इथून नजर वेधून बसलेत. सामन्यामध्ये आपण बघाल 10 चेंडू 21 धाब्याची गरज आहे. भवितव्याची लढत मैदानावरती आपण पाहताय दोन्ही टीमच्या दरम्यान सुरू आहे आणि यासाठी तर ही स्पर्धा पाहिली जाते. आमचे विनायक दादा असतील संपूर्ण जर पाहिलं गेलं तर त्यांचे साथीदार असतील ज्यांनी ही स्पर्धा आतोनात मेहनतीतून साकार केली. बिसाबिक फटका बसला होता. झेलची संधी कॅच ऑफ. सन्नाटा पोहोचलाय मैदानावरती सध्या, कारण इथून झेल सुटलाय आणि त्याच्यानंतर परिणाम एक सिंगल मिळाली जाईल. या चुका मैदानावरती खूप केल्यात सध्या हैनाचवाडी टीमने. क्रिटिकल सिच्युएशनचा सामना तुम्ही खेळतात आणि अशा पद्धतीच्या मॅचमध्ये जर तुम्ही भरपूर साऱ्या चुका करत असाल तर तिथे परिणामी चित्र येणारी वेळच ठरवते. आणि सध्या 9 चेंडू 20 धाब्याची गरज. बॅटर हितेशला देखील भरपूर सारी जिम्मेदारी मिळाली, त्यामुळे इथे हितेशची बॅट बोलेल का यावेळेस. चेंडू आणि बॅटचं कनेक्शन नाहीये. अजून एक डॉट बॉल. आज हिमतीला दाद द्यावी लागेल. जबरदस्त परफॉर्मन्स हैनाचवाडी संघ मैदानावरती. अगदी जर पाहिलं गेलं तर मागच्या कालखंडामध्ये खरं तर तुम्ही कशा पद्धतीने खेळला हे विसरून आजच्या कालखंडामध्ये तुम्ही कशा पद्धतीने खेळाल याचा विचार सध्या
मैदानावरती ऐनाचवाडी संघ करतोय. यावेळेस देखील डॉट बॉल. सामना फसलाय. सचिन गोलंदाजी करत असताना मॅचचा मुवमेंट इथून आता अंतिम षटकामध्ये बरोबर खूप चांगल्या 21 रनामध्ये मुवमेंट शिफ्ट करत असताना पाहायला मिळतील. 7 बॉल 20 ची गरज. 7 चेंडू 20 धाब्याची आवश्यकता. सचिन गोलंदाजी मार्कवरती पुढे एकदा यावेळेस ड्राईव्ह केलंय समोर एक्सा कव्हर मध्ये. शॉट एक्सा कव्हर होतो, बीट केलंय. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मॅच संपली नाहीये कारण मॅच मध्ये इथे आता खरी मजा सुरू राहिली आहे. चौकार. 4 धाबा मिळतील स्कोरबोर्डला. बळवंतनगर संघाच्या 4 गड्यांच्या मुबदल्यामध्ये 25 धाबा. शेवटचे 6 बॉल आणि 6 चेंडूमध्ये आपण बघताय 16 धाब्याची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. सध्या बळवंतनगर टीमला हाय व्होल्टेज मुकाबला हा सर आहे क्रिकेट. सध्या आपण पाहिलं मॅच अगदी शेवटच्या क्षणापर्यंत इथून संपली नाहीये हे मात्र या सामन्यामध्ये दर्शवलं जाते दोन्ही टीमच्या माध्यमातून. चला अधिकचा वेळ घ्यायचा नाही. गोलंदाजी करत असताना ऐनाचवाडी संघ सामन्यामध्ये अंतिम 6 चेंडू आणि 16 धाब्याची गरज. या धाबा गोलंदाजी करत असताना ऐनाचवाडी संघ डिफेन्स करण्याचा प्रयत्न करतो. या धाबा चेस करत असताना मैदानावरती बळवंतनगर चेस करण्याचा प्रयत्न करतोय. 6 बॉल 16 ची गरज. सामना कोण जिंकेल आता इथून येणारी वेळच ठरवेल. मैदानावरती आपण पाहताय संघर्षाची लढाई जी मात्र इथून दोन्ही टीमच्या माध्यमातून भरपूर खतरनाक होत चाललेली आपण पाहताय. 6 चेंडू 16. पहिला बॉल यावे समोरच्या दिशेला चेंडू हवे. क्षेत्ररक्षक बॉलवरती येत आहेत. मिसफिल्ड. एक सिंगल बनली. दुसरीचा प्रयत्न 2 बनला. तिसरीचा प्रयत्न. चेंडू लॉंग ऑफ सीमा रेखेच्या पलीकडे. सीमा पार. चौकार. मॅच मात्र इथून आता अगदी बरोबर रंगात आलेली पाहायला मिळेल. सामन्यामध्ये आपण बघताय 5 चेंडू आता 12 धाब्याची गरज. सामना इथून आता बरोबर जर पाहायला गेलं तर बॅलेन्स क्षेत्रामध्ये दिसतोय. मॅच 50% जर पाहायला गेलं तर ऐनाचवाडी संघाकडे. मॅच 50% जर पाहायला गेलं तर बळवंतनगर संघाकडे. सामना कसा पाहिजे? सामना असा पाहिजे. आज मैदानावरती जर पाहायला गेलं तर नवा खेळ आणि नवा इतिहास जो मात्र या दोन टीमच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. 5 चेंडू 12 धाब्याची आवश्यकता. मैदानावरती आपण पाहताय गोलंदाज नरेश गोलंदाजी करतोय. शपलोन करण्याचा प्रयत्न. लाऊड अफिल तिथे एक चिकी सिंगलची मात्र इथून मिळाली जाईल लेग बाईच्या माध्यमातून. सिंगल येते स्कोरबोर्डला. पुढे एकदा आपण पाहिलं 30 धाबा. सामना इथून पुढे एकदा जर पाहायला गेलं तर बदललेला आहे. गोलंदाजी करणाऱ्या ऐनाचवाडी टीमने 4 चेंडू 11 धाब्याची गरज. एखादा मोठा फटका जर आला तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा डगआउट मध्ये करतर अशा जागा होतील बळवंतनगर टीमच्या. 4 बॉल 11. पुढे ठेवलं स्लॉट मध्ये आणि आता परफेक्टली पार्किंग प्लॉट मध्ये फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हितेश आहे आणि हितेश म्हणतोय कहाणी अजून संपली नाहीये भावा, कारण मैदानाच्या आतमध्ये अगदी पिक्चर अजून बाकी आहे आणि सध्याच्या घडीला ही जबरदस्त झाकी ऑनसाइड सीमा रेखेच्या पलीकडे. सिक्सर. षटकार आलाय. 36 धाबा दाफलकावरती. मॅच मात्र इथून आता पुढे एकदा अगदी जर पाहायला गेलं तर बळवंतनगर संघाच्या खात्यामध्ये आली आहे. ज्या खेळाडूला तर मैदानावरती जरूर आपण स्वतःच्या फॉर्मची झडत असताना पाहिलंय तोच हितेश मैदानावरती इथून पुढे एकदा आपल्या नावाची चर्चा करतोय. यावेळेस जिलेकट टच. पुढे एकदा अगदी पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू ढकलला. क्षेत्ररक्षक भरपूर मोठी चेस करतात. एक सिंगल बनले. दुसरीचा प्रयत्न. 2 बनला. तिसरीचा प्रयत्न आणि अखेर करून इथे चेंडू जर पाहायला गेला तर निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. याही वेळेस 4 धाबा. चौकार. प्रयत्न करतात तुमचे नक्कीच संयमी आणि झिजेचे असतील तर नेहमीच मी म्हणतो यशाला देखील तुमच्या समोर झुकावं लागतं आणि सध्या मैदानावरती यश आता आपल्या समोर आणलंय. आपण बघतायत बळवंतनगर संघाने 40 बनल्यात. सामन्यामध्ये 2 चेंडू 1 धाब्याची गरज. मैदानावरती आपण पाहाल फलंदाज हितेशने आपल्या नावाचा बोलबाला
पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर भरपूर चांगला केलाय. म्हटलं जातं ना, एखाद्या खेळाडूवरती जर टीका होत असेल मग त्या खेळाडूला देखील दाखवावं लागतं की आपण काय चीज आहोत. आणि सध्या मैदानावरती आपण पाहता फलंदाज हितेशने दाखवून दिलंय मैदानावरती ही संघर्षाची लढाई. 2 बॉल एका धाब्याची गरज, कंपल्सरी चेस या स्पर्धेचा मुख्य तो निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. दोन चेंडू एका धाब्याची आवश्यकता सामन्यामध्ये आपण पाहता. इथून कंपल्सरी चेसिंग हा मुख्य तो डिसिजन पाहायला मिळतोय. चला अधिकचा वेळ खर्च करू नका विनंती असेल. ऐनाचवाडी संगम आजच्याही रात्रीमध्ये अगदी वेळेचं भान ठेवून करत आपल्याला मॅचेस कंटिन्यू खेळवायचे आहेत हे लक्षात ठेवा. 2 बॉल एका धाब्याची गरज. व्हॉट अ मॅच. मैदानावरती आपण पाहतायत अगदी नवा विक्रम जो मात्र इथे कदाचित बनला जाईल का. चला मॅचचा मोमेंट इथे तोडायचा नाहीये. सामन्याचा रिदम तोडू नका प्लीज. गोलंदाजी करत असताना अगदी ऐनाचवाडी टीम. आणि जरूर ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने महत्वाची सूचना आमच्यापर्यंत पोहोचली जाते. फलंदाज करतर त्याच्या जिम्मेदारीवरती खेळतोय असं जे मात्र इथून या स्पर्धेच्या माध्यमातून दर्शवलं जाईल. हो सॉफ्ट हँडली टच करण्याचा प्रयत्न यावेळेस घडले काय. ओ हो इथे जरूर आपण पाहाल फलंदाज धावबाच्या स्वरूपामध्ये बाद पाहायला मिळतात. मॅच मात्र इथून पुन्हा एकदा बदलली जातीये. 2 बॉल एका धाब्याची गरज असेल इथे रनआउटची विकेट. आणि आता इथे सामन्यामध्ये 1 बॉल एका धाब्याची गरज. असाच सामना करतर आम्ही वागेरपाडा चषकामध्ये देखील पाहिला होता. 5 चेंडूमध्ये 1 धाव करतर तिथे रोखली गेली होती. आणि सध्या 2 चेंडू एका धाब्याची आवश्यकता पाहायला मिळते. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जरी असेल तरी देखील धाव दिली जाईल हे लक्षात ठेवायचं. फलंदाजी करत असताना मैदानावरती बळवंतनगर संघाने मॅच जबरदस्त आहे. मॅच जबरदस्त आहे. 1 बॉल एका धाब्याची गरज. चला बॅटर थोडंसं फास्ट. सामना इथून जर पाहिलं गेलं तर भरपूर क्रिटिकल सिच्युएशन्स आपण पाहताय. सामना इथून अगदी दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. 1 बॉल एका धाब्याची आवश्यकता. एक बॉल एका धाब्याची गरज. ज्यावेळेला सेट फलंदाजाची आवश्यकता त्यावेळेला आपण पाहताय नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेला पाहायला मिळतोय. आज जिंकणार कोण हे तर माहित नाहीये परंतु नवा इतिहास जो मात्र नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून बनला झाला. आणि महत्वाची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचतोय. सामना कोणी जिंको कोणीच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं नाहीये हे लक्षात ठेवा. 1 बॉल एका धाब्याची गरज. पुढे ठेवले स्लाइस करतायत. यावेळेस चेंडू वॅकेंट एरियामध्ये मिळाली जाईल सिंगल आणि सामना जिंकलाय. चेस करणाऱ्या बळवंतनगर टीमने प्रयत्न आज भरपूर साऱ्या कष्टाचे आपल्याला पाहायला मिळालेत. आणि जरूर हा सामना आता अगदी भरपूर चांगल्या मोकळ्या श्वासामध्ये जिंकत असताना पाहायला मिळाला. सध्या बळवंतनगर टीम आज करत हृदय जरूर इथे ऐनाचवाडी संघ परंतु त्यांच्या हिमतीला पण दाद देतोय.